हे मंदिर खूप पुरातन आहे आणि कोरीव काम केलेलं आहे दगडीमध्ये. खूप सुंदर आहे, बघायला विसरू नका. हम्पीमधलं विठ्ठल मंदिर. चला, आज हेल्दी रेसिपी तर दाखवणारच आहे, ती पण नाचणीपासून. तर ह्या 50च्या नोटेवरचं पहिला मंदिराचं दर्शन घडवणार आहे. आपण 50ची नोट वापरतो, पण त्या 50च्या नोटेवरचं मंदिर का कुठला आहे ते विचार केला काय नाही ना. चला तर मग हा आहे हम्पीमधला विठ्ठल मंदिर. जो पंढरपूरची माऊली आहे ती इथं राहायची त्या हम्पीमध्ये. तर कर्नाटकचा एक भक्त होता आणि त्या भक्तासाठी ती माऊली तिथं गेलेले होते आणि काही दिवस राहिली देखील. पण त्या भक्तानं काय केलं तर पंढरीच्या भक्तांना भेटू दिलं नाही. मग त्या विठुरायांनी निर्णय घेतला, पुन्हा पंढरीला जाण्याचा असा निर्णय घेतला. मग त्याच्यावरून एक अभंग देखील आहे बघा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळले, वेदा नाही कळले. चला तर हेल्दी रेसिपी आता दाखवते. ह्या मस्त पुऱ्या खुसखुशीत बनवून तयार होतात आणि नाचणी आणि गव्हाच्या पिठापासून. तर त्यासाठी 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. अर्धी वाटी आता त्याच्यामध्ये गूळ घालू आणि 1 वाटी वरचं कवर काढून ते खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता चांगलं हे भाजून घ्यायचं आहे सारण, वेलची पावडर. आणि आता घालू पिंचभर त्याच्यामध्ये जायफळ. जायफळ हा कमीत कमी वापरायचा आहे, कारण जायफळमध्ये असा एक घटक असतो तो म्हणजे झोपेच्या गोळ्यापेक्षाही खतरनाक असतो. तर आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर चक्कर येणे म्हणा किंवा आपलं डोकंसुद्धा काम करत नाही, असं त्या जायफळाचा दुरुपयोग होतो. म्हणून जास्त जायफळ वापरायचं नाही. आपण वापरतो गोडामध्ये तर पिंचभर वापरतो. अर्धी वाटी आता आपण गव्हाचं पीठ घेऊ आणि अर्धी वाटी आपण नाचणीचं पीठ घेऊ. तर हेल्दी रेसिपी. आता नाचणी किती हेल्दी आहे तुम्हालाही माहीत आहे. पिंचभर मीठ घालून घेऊ. गोडाचा पदार्थ म्हणला की मीठ हे आलंच. आणि थोडं पीठ घालून आता हे मळून घेऊ. आणि लागलं तर पाण्याचा हात घ्यायचा, नाही तर त्याच्यामध्ये जर सारणामध्ये झालं तर त्याच्यामध्येच पीठ मळायचं. आणि जर लागलं तर कोमट पाण्यामध्ये हात घेऊन ते मळून घ्यायचं. आणि मळल्या लगेच करायला घ्यायच्या पुऱ्या, नाहीतर काय होतं तर त्या चिरतात. आणि एकदम पुऱ्या खुसखुशीत मस्त गोड पुऱ्या होतात त्या खोबऱ्याच्या. आणि आता आपण ह्या कट करून घेऊ. झाकणाचं टोपण घ्यायचं आणि मस्त कट करून घ्यायचं अशा लहान मोठ्या. आणि आता 1-2 सोडायच्या आणि खरपूस तळून घ्यायच्या. मग बासुंदीबरोबर खावा किंवा अशाच जर गरम खाल्ला तरी चालतं. गार झाल्यानंतरही खूप छान लागतं ही रेसिपी. आणि चावायला देखील लागत नाही. ज्याला दात नसेल तर त्यांच्यासाठी तर एकदमच उत्तम आहे. कशी वाटली माझी रेसिपी? आता या गरमागरम तयार झालेल्या पुऱ्या आपण काढून घेऊ आणि अशा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा, पटकन तयार होते, फारसा वेळ पण लागत नाही. हेल्दी तर आहे, भरपूर कॅल्शियम असतं त्या ह्याच्यामध्ये नाचणीमध्ये. फोडूनही दाखवते खुसखुशीत झालेल्या. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.